सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. आपण अन्नमय कोश आणि प्राणमय कोश यांच्या निरूपणानंतर प्रकरण 38 मनोमय कोश इथे आलेलो आहोत. 595 पर्यंत श्लोक क्रमांक 165 निरूपण झालेला आहे. आता 596 पासून त्याच 165 श्लोकाचं पुढील निरूपण सुरू करूया. प्रस्तुत लेखकाचे म्हणजे नारायण पाटणकर मेघवृष्टी हे ढवळे प्रकाशनाचे अद्वैत तत्वज्ञान अद्यमय पुस्तक जिज्ञासूनी अभ्यासकाने जरूर वाचावे. त्यामध्ये पृष्ठ 58 59 वर 60 ते 68 त्यामध्ये पृष्ठ 58 59 वर 60 ते 68 या ओव्यांमध्ये किंवा कडव्यांमध्ये मनाचे न मन अमन होणे कसे शक्य आहे ते पुरेशा स्पष्टपणे सांगितलं आहे. मनोनाश हीच विद्या आणि मनोदय व तदनंतर मनोवशता हीच अविद्या हे निश्चित आहे. तेच आचार्यांनी प्रस्तुत 165 क्रमांकाच्या श्लोकात सांगितले आहे. मेघवृष्टी पुस्तकात पानोपानी न मन अमन विद्या वर्णिली असून त्या विद्येतच अद्वैत सामावलेले आहे. मन म्हणजे द्वैत किंवा विद्या आणि नमन म्हणजे अद्वैत म्हणजे आत्मविद्या. आता श्लोक 166 स्वप्नेर्थशून्ये सुजती सशक्त्या भोक्त्रादि विश्वं मन एव सर्वं तथैव जाग्रत्यपिनो विशेष तत्सर्वमेतन्मनसो विजृंभणं तत्सर्वमेतन्मनसो विजृंभणं भोक्ता भोग्य संसार मनोनिर्मित केवळ तो असे. मनशक्ती निर्मित रचना अर्थशून्य स्वप्नात ती दिसे. जागृतीतही विशेष नसे दिसे भासे तो केवळ मनोविलासची असे. स्वप्न ही केवळ कल्पना भ्रमसतो. अशा निरर्थक स्वप्नात मन आपल्या सामर्थ्याने भोगता भोग्यरूपी संसार निर्माण करते. अन्यथा आपणाला जागृतीत दिसणारे विश्व सुद्धा वास्तवात विशेष असे काही नसते. तो सुद्धा मनोविलासच असतो. येथे जाणायचे आहे हे की मनोलय झाल्यास अर्थात भोवतीचे जगही असून नसल्यासारखेच म्हणजे स्वसंबंधित वाटेनासे होते. ज्या योगे जग व त्या संबंधीचे सुख दुःख रूपी हेलकावे धक्के नष्ट होतात. असा मनोलय साधलेला केवळ आनंद रूपच म्हणजे आत्मतत्वच असतो. वन हू इज ऑन माइंड ऑलवेज माइंड समथिंग हू इज नॉट ऑब्वियसली नथिंग फॉर हिम. जो मनावर आहे त्याला सतत काही ना काही जाणवत असतं वाटत असतं. आणि ज्याने मनाचा त्याग केला व ज्याच्या मनाचे अमन झाले त्याच्यासाठी येथे सत्य असे काही नसते. विजृंभणम म्हणजे निर्मिती. मनाची जी निर्मिती असते म्हणजे निर्माण करते त्याला मनाने निर्मिलेलं विजृंभणम म्हणजे निर्माण करणे म्हणजे मनोविलासातून निर्माण जे होते ते. 167 सुषुप्तिकाले मनसी प्रलीने नैवास्ति किंचित सकल प्रसिद्धे अथो मनः कल्पितेव पुंसा संसार तस्य न वस्तुतोस्ति. सुषुप्तीत मन नसे तेव्हा अन्य काही किंचितही नसे. अर्थ याचा स्पष्ट असे जीव संसार कल्पना मात्र ती असे. येथे आचार्याने तर्काच्या आधारे जग मिथ्या कसे आहे ते पटवण्याचा प्रयत्न केला आहे. गाढ झोपेत मनाचा लय होतो आणि साऱ्या विश्वाचाही लय होतो. सारे दिसणारे नसणारे किंवा शून्य होते. ते का होते तर मनच नष्ट होते. म्हणून जागेपणी मनाच्या जागेपणा बरोबरच मनातील सारे दिसू लागते बाहेर येते. त्याला जग असे म्हणतात. पुरुष म्हणजे जीव आणि त्याचा संसार सुद्धा अशा अर्थाने मनोनिर्मित कल्पना मात्र केवळ भासच आहे. येथे मनाचे गाठोडे म्हणजेच संसाराचे गाठोडे विश्वजात बंदिस्त आहे. ती संदूक म्हणजे पेटी आहे असे सांगितले आहे. झोपेत संदूक बंद होते म्हणजे मनरूपी पेटी बंद होते म्हणून विश्वही नष्ट होते. जागेपणे संदूक उघडते मन जागे होते म्हणून विश्वाचा व संसाराचाही पसारा दिसू लागतो. सारांश विश्व मनोनिर्मित आहे म्हणजे विश्व हे मनातून विजृंभित झालेले आहे निर्मित झालेले आहे. मन बंद असल्यास विश्वाचे बंधन नाही संसाराचे बंधन नाही कसे ते पहा. मन बंद तरी न विश्वबंध मन बेबंद तरी अवघाची भवबंध. मन बंद असेल तर विश्वाचा बंध पास नाही आणि मनच जर बेबंद झालं तर संपूर्ण विश्वच आपणाला बंधनात टाकणार ठरतं. 168 वायुना नीयते मेघ पुनस्ते नैव नीयते मन
मनसा कल्प्यते बंधो मोक्षस्तेनैव कल्प्यते वायुसवे मेघ येई त्या सवे दूर जाई तो बंध मोक्ष कल्पना मात्र मनी अमनी राही तो. वाऱ्यावर ढग येतात आणि वाऱ्याबरोबरच ते दूर जातात. तसे मनाबरोबर मनी, तसेच मनाबरोबर मनी म्हणजे बंधन येते. मनाबरोबर बांधलेले जे मनी मनात असते ते बंधन येते. आणि मन स्थगित झाल्यास अमनी म्हणजे मन स्थगित झाल्यामुळे त्याच्यावर येणारे सुद्धा स्थगित होते, त्याला मोक्ष मिळतो म्हणतात. केवळ कल्पनात असलेल्या मनाच्या कार्यरत वा स्थगित होण्याने बंध मोक्ष या कल्पनांचा उदयास्त होतो. म्हणून मन ही जी कल्पना आहे ती कार्यरत झाली तर बंध आणि ती स्थगित झाली तर मोक्ष. म्हणून कल्पना मात्र मनाच्या येण्या जाण्याने बंध मोक्ष या कल्पनांचा उदयास्त होतो. मेघवृष्टीत एका ठिकाणी म्हटलेलं आहे, व्यर्थ केंद्र समजूनी मी म्हणून जन्मसी खोट्या जन्मी जन्मुनी पोल मोक्ष शोधीसी. म्हणजे तू म्हणजे कोणी मानव स्वतःला मी म्हणजे केंद्र समजण्याची चूक करतो आणि मी म्हणून मनोरूपे जन्म घेतो. खरे तर तू जन्माला येतोस हे खोटं आहे, त्यामुळे तुझी मोक्षाची इच्छाही खोटी आहे. समजुतीचा जन्म खोटा म्हणून मोक्षाची समजुती खोटी. जरूर वाचावे मेघवृष्टी पान 199 कडवे 5. पुढचा श्लोक 169. देहादि सर्व विषये परिकल्पिरागम बध्नाति तेन पुरुषम पशुवद गुणेन वैरस्य मत्र विषवत्सु विश्वाय पश्चात् दैनं विमोचयति तन्मन एव बंधात्. देहेंद्रियात गोडी कल्पुने पुरुषा पशुवद बद्धे करी एची मन बंधन विषयातून त्या मुक्तही करी. देहेंद्रिय आणि त्यांचे विषय यात अवीट गोडी असल्याची कल्पना मनामुळे पुरुष करतो आणि पशुसारखा तो या मनोकल्पना रूपी विषय बंधनात बांधला जातो. कालांतराने तेच मन विषय सुखे वास्तवात सुखावं नसून विषत असल्याचे पुरुषाला पटवून देते आणि त्याला या विषय बंधनातून मुक्ती देते. मनच बंधन करता आणि मन मुक्ती दाता. म्हणूनच मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करणे म्हणजे मनोनाश. त्यामुळे सर्व सिद्धी म्हणजे कैवल्य सिद्धी सुद्धा आपोआप मिळते. मात्र मन पसरत गेले की मनावर सर्व जग पसरतं आणि ते जग आणि त्यातले मायावी सर्व गोष्टी मनाला बंधनात टाकतात. 170. तस्मान् मना कारणमस्य जंतोर बंधस्य मोक्षस्य वा विधाने बंधस्य हेतुर्मलिनं रजोगुणैर् मोक्षस्य शुद्धं विरजस्तमस्तम्. तस्मान् मनः कारणस्य जंतोर बंधस्य मोक्षस्य च वा विधाने बंधस्य हेतुर्मलिनं रजोगुणैर् मोक्षस्य शुद्धं विरजस्तमस्तम्. मन बंधन करता मन मोक्षदाता समजून घेई मनुजा अशी ही व्यवस्था. रजोगुण मलिनता असे बंध हेतू भजतम रहित शुद्धता तसा मोक्ष हेतू. मन हेच बंधन करणारे आणि मुक्ती प्रदान करणारे आहे. ही ब्रह्माची अखिल विश्वाची व्यवस्था. ही ब्रह्माची अखिल विश्वाची व्यवस्था किंवा नियम माणसाने समजून घेणे अत्यावश्यक आहे. मन हेच बंधन करणारे आणि मुक्ती प्रदान करणारे आहे. ही ब्रह्माची अखिल विश्वाची व्यवस्था किंवा नियम माणसाने समजून घेणे अत्यावश्यक आहे. रजोगुण हा बंधनाला कारणीभूत होतो किंवा हेतू पुरवतो. या उलट रज तम रहित शुद्ध सात्विकता मोक्षाचा उपाय किंवा कारण हेतू असतो. 171. विवेक वैराग्य गुणातिरेकात शुद्धत्वमासाद्य वदो मुक्ते भक्त्यतो बुद्धिमतो मोक्षो साभ्यां दृढाभ्यां भवितव्यमग्ने साभ्यां दृढाभ्यां भवितव्यमग्रे. विवेक वैराग्य गुण प्रकर्षी विशुद्ध मन मुक्ती कारण बुद्धिमान मुक्षू साठी आद्य ज्ञान वैराग्य दृढधारण. विवेक सत्यासत्य वस्तू विवेक म्हणजे सत्यासत्य वस्तू विवेक आणि वैराग्य अत्यंत प्रकर्षित झाल्यावर विशुद्ध झालेले मन माणसाला मोक्षाप्रत नेते. म्हणून बुद्धिमान आणि मुमुक्षूसाठी विवेक आणि वैराग्य आपल्या अंगी दृढ बांधवणे हे प्रथम किंवा आद्य कर्तव्य ठरते. 172. मनोनाम महाव्याग्रो विषयारण्य भूमिषु यरत्यत्र न गच्छन्तु साधवो ये मुमुक्षवः. अतिभयंकर मनव्याघ्र
याचा वावर विषयारण्य भूमी सज्जन साधू करता वज्य ठरत असे वर्ज्य ठरत असे अशी विषय भूमी मनोरूपी वाघ अत्यंत भयंकर आणि हिंस्र असतो. याचा वावर षड्विकाराने भरलेल्या अरण्य भूमीवर असतो. सज्जन साधू मोक्षूंसाठी अशी विषयभूमी वर्ज्य निषिद्ध असते. तेथे साधू संतांनी जाऊ नये. 173 मनप्रसूते विषान शेषान तुलात मना सूक्ष्मतया भोक्तू शरीर वर्णाश्रमदापि भेदान गुणक्रिया हेतु फलानि नित्यं स्थूल सूक्ष्म विषय शरीर वर्ण आश्रम जाती तसे गुणक्रिया हेतु फलत भोक्त्यासाठी मन नित्य निर्मित असे. येथे आचार्याने निसंदेहरित्या स्थूल सूक्ष्म विषय शरीर येथे आचार्याने निसंदेहरित्या स्थूल सूक्ष्म विषय शरीर वर्ण आश्रम जाती अर्थात जातीभेदही गुणक्रिया हेतू आणि फल ही सारी मनाची भोक्त्यासाठी सतत निर्माण केली जाणारी निर्मिती असल्याचे म्हटले आहे. मानवी मनच म्हणजे मानवच हे सारे निर्माण करतो. याचा स्पष्ट अर्थ सर्व भेदाभेद पूर्ण रचना मानव निर्मितच आहे. या अर्थी न्याय अन्याय या साऱ्यांसाठी मानवच जबाबदार आहे हे निसंशय. येथे मनुस्मृतीच्या कट्टर समर्थकाने हे लक्षात घेतले पाहिजे की दस्तूर खुद्द आद्य शंकराचार्य म्हणतात की या ज्या ज्या सर्व व्यवस्था आहेत त्या मानव निर्मित आहेत. त्यामुळे या व्यवस्थातून निर्माण होणारी भीषणता भेदाभेद त्या सर्वाला मानवच जबाबदार आहे. तथा मनुस्मृतीतून जी जातीय व्यवस्था जी जात आणि वर्णाची व्यवस्था निर्माण केली आहे ती कधी काळी थोडाफार वेळ जरी सोयीची वाटली तरी त्यातून जी भेदाभेद निर्मिती झाली त्याला मानवच आणि अर्थात मनु जबाबदार आहे निसंशय समजायला हरकत नाही. 174 असंगतिद्रूप ममुं विमोय असंगतिद्रूप ममुं असंगतिद्रूप ममुं विमोय असंगतिद्रूप ममुं विमोय देहेन्द्रिय प्राण गुणैर्निबध्य अहं ममेति भ्रमयत्यजस्रं मनस्त्वत्कृत्येषु फलोपभुक्तिषु मी माझे करी नित्य कर्म फलोपभोगी गुंतवीतसे देहेंद्रिये प्राणगुणी बांधुनी मन असंग चिद्रूप आत्म्यासी मोहितसे. वास्तवात आत्मा आत्मतत्व चैतन्य असंग आणि अर्थातच चिद्रूपच आहे. असे असतानाही देही ते मनाच्या कारणाने किंवा मनामुळे ते मन सतत मी माझे अशी वटवट करीत असते. कर्म आणि कर्मापासून मिळालेली फळे निरंतर भोगण्यात दंग असते. असे मनच आत्म्याला देह इंद्रिय इंद्रियांचे विषय प्राण गुण यांच्या बंधनात अडकवून ठेवते. आत्म्याला स्वरूपाचा विसर पडून देहाच्या मोहात पाडण्याचे काम मनाचेच आहे. अशा मनापासून मुक्ती म्हणजे मोक्ष किंवा स्वरूपाचे भान अनुसंधान होय. येथे आत्मतत्व संपूर्ण निरल असंग असतानाही त्या आत्मतत्वाच्या चैतन्य शक्तीचा वापर करून निर्माण झालेले मन हेच या संसारी जगातले महत्वाचे शत्रुत्व असलेले माणसाचा शत्रू असलेली गोष्ट आहे. तर आत्मचैतन्याचा वापर करून निर्माण झालेले मन म्हणजे अंतःकरण चतुष्टय मनबुद्धी चित्त अहंकार याच्यातूनच कामाची निर्मिती होते. त्या कामासाठी कर्म करण्याची बुद्धी याच्यातूनच मिळते. काम कर्म आणि प्रयत्न याच्यातूनच कर्माची फळे निघतात आणि ती फळे भोगून परत फळे मिळवण्यासाठी पुन्हा काम पुन्हा कर्म पुन्हा काम पुन्हा कर्म अशा तऱ्हेने आत्म्याची आत्मशक्ती वापरून मन हे जे संसारूपी मायाजाल निर्माण करते त्या मायाजालामध्ये अडकवण्याचे आत्म्याला कामी मन करते. कारण आत्मा आत्मचैतन्य पूर्वत असतो आणि मन ते चैतन्य मायारूपी जालामध्ये अडकून माणसाला नष्ट करण्यासाठी वापरते. हे अखंडपणे चालू असते. जोपर्यंत मनाचा नाश होत नाही तोपर्यंत हे मायाचक्र भेदले जाणार नाही. माणसाला मुक्ती मिळणार नाही आणि आत्म्याची जी असंगता आहे त्याचं जे साक्षीत्व आहे ते पूर्णपणे जपले जाणार नाही. 175 अध्यास दोषात पुरुषस्य संस्कृती ध्यास बंधनस्त अध्यास दोषात पुरुषस्य संस्कृती ध्यास बंधस्त गुणैव कल्पितः
रजस्तमो दोषवतो विवेकिनो जन्मादि दुःखस्य निदानमेतत् रजतम दोष अविवेक पुरुष आरोपी रजतम दोष अविवेक आरोपी जन्म मृत्यू येत जात असे त्यानेच देह जन्म मरण संसार ओघ नित्य वाहत असे रजतम दोष अविवेक आरोपी जन्म मृत्यू येत जात असे त्यानेच देह जन्म मरण संसार ओघ नित्य वाहत असे. अध्यास म्हणजे आरोप किंवा जे नाही ते आहे असे मानणे समजणे. एकदा का जीवाने म्हणजे पुरुष किंवा माणूस स्वतःला शरीर आहे असे समजण्याची चूक केली म्हणजे शरीरावर आत्म्याचा आरोप केला आणि स्वतः चैतन्य असूनही ते लक्षात न घेता स्वतःला देह मानणे हाच तो अध्यास किंवा आरोप की पुढील चुका त्यामुळे ओघाण्यात येतात. म्हणजे असे की स्वतःला चैतन्य किंवा आत्मतत्व न समजता स्वतःला देह समजणे या आरोपातूनच पुढील रजतम गुण आणि अविवेक यांची अर्थात जन्म मृत्यूची साखळी किंवा चक्र अव्याहत चालू राहते. स्वतःला चैतन्य असूनही तसे न जाणता देह मानल्याने म्हणजे स्वतःवर देहाचा आरोप अध्यास केल्याने देहावर येणारे सारे देहेंद्रिय दोष रजतमोगुणाचे ताप अज्ञान अविवेक आणि अर्थातच देहाचा जन्म मृत्यू ही साखळी किंवा संस्काराचा ओघ प्रवाह चालू राहतो. मी तो चैतन्य असून त्याला जन्म मरण नाही त्या योग्य ज्ञानाने जन्म मृत्यू टळतो. मात्र मीला देह समजल्यास जन्म मृत्यू आणि दुःख अटळ असते. तर असा आरोप किंवा अध्यास म्हणजे आपण देह आहोत आपण मन आहोत असा असलेला गैरसमज त्यालाच अध्यास तो आरोप म्हणतात. त्याऐवजी आपण केवळ शुद्ध चैतन्य आहोत आत्मतत्व आहोत असे जर लक्षात घेतले आणि कायमस्वरूपी तसे वर्तन ठेवले तर जन्म मृत्यूच्या अटळ दुःखाला आपण टाळू शकतो. 176 अतप्ताहुर्मनो विद्याम पंडिता तत्वदर्शिनः येनैव भ्राम्यते विश्वम वायुनेवा ब्रह्ममंडलम वायू मन एक गुणी मेघमंडल एक दुजे विश्व फिरवितसे म्हणून मन हीच अविद्या पंडित तत्वदर्शी जाणीत असे. वायू आणि मन यांचा गुण एकच आहे तो म्हणजे फिरवणे भ्रमित करणे चलित करणे. वायू मेघमंडलाला फिरवतो तर मन साऱ्या विश्वमंडलाला चलित करते भटकविते भ्रमित मोहित करते. म्हणून मन हीच अविद्या असल्याचे विद्वान पंडित तत्वदर्शी जाणतात. 177 तन्मनश्चोदनं कार्यं प्रयत्नेन मुमुक्षुना शुद्धे सती चैतस्मिन् मुक्ती करफलायते. मुक्षुषी यत्नपूर्वक मनशोध आद्य कर्तव्य ते असे. मन विशुद्ध निरंजन होता मुक्ती करतळी सहज जीवते. मुक्षूसाठी अत्यंत चिकाटीने व प्रयत्नपूर्वक केलेले मनशोधाचे कार्य कर्तव्य म्हणून अत्यावश्यक ठरते. एकदा का मन शुद्ध आणि पुनित व निष्कलंक झाले की तळ हातावरच्या आवळ्यासारखी स्पष्टतेने व सुबोधतेने मुक्ती सहज साध्य होते. मन विशुद्ध आणि पवित्र पुनित निष्कलंक होणे म्हणजे मनाची माया ओळखून मनाचे अमन होणे नमन होणे. एकदा का मनाचे अमन नमन झाले की ते मन परमशुद्ध पुनित आणि निष्कलंक होते आणि त्या कारणाने तळ हातावरच्या आवळ्यासारखा मोक्ष स्पष्टतेने सहजतेने ज्ञानी माणूस पाहू शकतो. 178 मोक्ष एक सत्या विशेषु रागम निर्मूल्य संन्यस्य सर्व कर्म तत्श्रद्धयाय शोणादिनिष्ठो तजस्वभावं सगुणोति बुद्धेः विषय प्रेम किंचित न धरी सर्व कर्म सहज त्याग जो करी शुद्ध श्रद्धावान तत्पर श्रवणे जो गुण मोक्षची बुद्धी मलिन न करी. मोक्षाची आस असणाऱ्याने इंद्रियांकडे आकृष्ट न होता विषयवत विषयाची प्रेम अजिबात अंतःकरणात धारण न करता सर्व कर्मांचा सहज त्याग साधल्यास आणि तत्वोपदेश शुद्ध व पूर्ण श्रद्धेने ऐकल्यास अशा मोक्षची बुद्धी रजोगुणाने मलिन व चंचल न बनल्याने तो रजोगुण नष्ट झालेला असा सहज विशुद्ध पवित्र बनतो. 179 मनोमयो नापि भवेत् परात्मा याद्यंतवत्वात् परिणामी भावात् दुःखात्मकत्वात् विषयत्वहेतोर् द्रष्टा हि दृष्ट्यात्मतया न दृष्टा. आद्यंत मनोकोश विषय रूप दुःख पूर्णतो असे
तसे कधी परात्मा तो द्रष्टा दृश्य भिन्नची असे. मनोमय कोश अथपासून इतिपर्यंत आद्य अनंत पूर्णतेने शतप्रतिशत विषय रूपत असतो आणि त्या कारणाने तो दुःखाने भरलेला केवळ दुःखदायीच असतो. त्यामुळे मनोमय कोश आत्मा किंवा परात्मा असूच शकत नाही. तसेच मनोमय कोश आणि त्याला जाणणारा आत्मा म्हणजे अनुक्रम दृश्य आणि द्रष्टा हे नेहमी भिन्नच असणारे उघड आहे. द्रष्टा आत्मा आणि दृश्य मनोमय कोश कधीही एक असणे शक्य नाही. येथे आचार्य चंचल आणि विषय रुची कायमस्वरूपी गोडी मानणाऱ्या मनाला आत्मा समजण्याची चूक कधी करू नये असे निक्षून सांगत आहेत. येथे गंमत अशी आहे, कृष्णमूर्ती म्हणतात ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड. याचा अर्थ काही जण चुकीने असा घेतात की त्यांना असं दिसतं, काही जण असं म्हणतात की तो समोर भटकणारा कुत्रा जो सगळीकडे वास घेत फिरत आहे ते दृश्य आहे आणि मी द्रष्टा आहे आणि द्रष्टा आणि दृश्य एक आहे म्हणजे मी आणि कुत्रा एक आहे असं समजणं हा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचा अर्थ नसतो. ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व याचा अर्थ एवढाच आहे, मन ज्याच्याशी तद्रूप होते त्या विषयाला मन आपले समजते. म्हणजे मनाची तद्रूपता विषयांशी होता मन हे स्वतःला जग समजते. परंतु जग हे जर अतिशय भीषण असेल, बंधनात टाकणार असेल, अडचणीत आणणार असेल तर ती बंधनं म्हणजे आपण हे समजणं हे अज्ञान आहे. खरं तर असं आहे की ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे पाहताना समजताना ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षण करणारा जो आहे त्याची शुद्ध बुद्धी असेल, त्याला तत्वाचं ज्ञान असेल तर असा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड स्वतःला आत्मा म्हणून समजून मुक्त होऊ शकतो. परंतु ती कुवत नसताना ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड म्हटलं तर आपण जिथे जिथे गुंततो तिथे तिथे अडकतो आणि नंतर आपणालाच वाटतं की आपण गुंतल्यामुळे गुंतलो आणि अडकलो. तर गुंतल्यामुळे गुंतणं आणि अडकणं ही सर्वसाधारण जी गोष्ट आहे त्याला ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड यासाठी म्हणायचं नाही. कारण ते जरी वस्तुता तसं दिसत असलं तरी ते बंधनात टाकणार आहे. कधीच जर ऑब्झर्वर विशाल असेल तर विशाल ऑब्झर्वर जो असतो त्याचं निरीक्षण विशाल असतं आणि जो स्वतः विशाल असतो तो कधीही लहान गोष्टीशी एकरूप होत नाही. म्हणून लहान गोष्टीशी एकरूप होणारा द्रष्टा आणि दृश्य हा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचा खरा अर्थ नव्हे तर द दॅटशी जो एकरूप होतो तो स्वतः द दॅट होतो हे कृष्णमूर्तींना सांगायचं आहे. म्हणून क्षुद्र गोष्टीशी एकरूप न होता महान गोष्टीशी एकरूप व्हा हे सांगताना ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे तत्वज्ञान वापरलेले आहे. ते अनेकांना समजत नसल्यामुळे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड याचा या वचनाचा सगळीकडे घोळ झाला आहे आणि अनेक चुकीचे अर्थ तथाकथित विद्वान त्याच्यातून काढत आहेत. तर सज्जनो त्या वाक्याचा नीट अर्थ समजून घ्या, सावध राहा, अन्यथा फार मोठा घोटाळा होण्याचा संभव आहे. आता प्रकरण आता आपण 179 श्लोक वाचतोय. मनोमयो नापि भवेत् परात्मा याद्यंतवत्वात् परिणामी भावात दुःखात्मकत्वात् विषयत्व हेतोर द्रष्टा हि दृश्यात मतयान दृष्टः आद्य अंत मनोकोश विषय रूप दुःख पूर्ण तो असे कधी परात्मा तो द्रष्टा दृश्य भिन्नची असे. मनोमय कोश अथपासून इतिपर्यंत आद्य अनंत पूर्णतेने 100% विषय रूपच असतो आणि त्या कारणाने तो दुःखाने भरलेला केवळ दुःखदायीच असतो. त्यामुळे मनोमय कोश आत्मा किंवा परात्मा असूच शकत नाही. तसेच मनोमय कोश आणि त्याला जाणणारा आत्मा जो साक्षीत्वात असतो म्हणजे मनोमय कोश म्हणजे दृश्य आणि द्रष्टा म्हणजे साक्षीत्वातला आत्मा हे नेहमी विभिन्नच असणारे उघड आहेत. द्रष्टा आत्मा आणि दृश्य मनोमय कोश कधीही एक असणे शक्य नाही. येथे आचार्य चंचल आणि विषय रुचित कायमस्वरूपी गोडी मानणाऱ्या मनाला आत्मा समजण्याची चूक कधी करू नये असे निक्षून सांगत आहेत. तो ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड या वचनाचा अर्थ लक्षात घेताना जो मनाने सर्व विषयांशी एकरूप होतो ते विषय आणि ते मन एक होते, पण मन तर नाशिवंत आहे म्हणून ते विषय आणि मन दोन्ही नाशिवंत आहेत हे लक्षात घेतले तर जो स्वतःला साक्षीत्वात ठेवून सर्व जग पाहतो तो सर्व जग जरी त्याने पाहिलं तरी तो जगापासून अलिप्त असणारा साक्षी म्हणून स्वतः परमतत्व द दॅट असतो.
नसून ते विषय रूपाने भरलेली गोष्ट आहे, ती सतत नष्ट होणारी आहे, लक्षात घ्यावे. अशा अर्थाने जर जगाकडे साक्षीत्वान पाहता पाहता साक्षी त्याच्या मूळ साक्ष किंवा तटस्थता या गुणाशी एकरूप झाला तर तो स्वतः दॅट म्हणजे साक्षीत्वात असलेल्या परमतत्वाशी एकरूप होऊन स्वतः परमतत्व बनून जाईल. किंवा कृपा करून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व हे समजून घेताना साधकाने अत्यंत सावधपणे याचं निरीक्षण करावं. मन जे विषयांशी एकरूप होतं त्याला ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व म्हटलं तर तो अनर्थ ठरतो. केवळ मन तटस्थ साक्षीत्वात राहून जर सर्व पाहिल तर ते तटस्थ साक्षीत्वात असलेले मनच दॅटकडे पाहते किंवा दॅट जसं तटस्थतेने पाहतो तसं तटस्थतेने पाहत असल्याने ते साक्षीत्वातलं मन मात्र दॅट होईल आणि उरलेलं सर्व नाशिवंत विश्व आहे ते तसं ठरेल की ज्यावत कृष्णमूर्ती म्हणतात फ्रीडम फ्रॉम द नोन किंवा जे नोन आहे त्याच्याशी अननोन कधी एकरूप होऊ शकत नाही. म्हणून आपण अननोन आहोत, आपण दॅट आहोत या धारणेने अननोन असून अननोन बनावे आणि राहावे हा त्या ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचा खरा तत्वार्थ आहे. आता प्रकरण 39 विज्ञानमय कोश 180 नंबरचा श्लोक. आता विज्ञानमय कोश आपण सुरू करत आहोत. मनोमय कोश अत्यंत बलिष्ठ असून त्याचा नाश झाल्याखेरीज परमतत्वाची जाण जागृती सिद्धी होत नाही हे आपण पाहिले. आता विज्ञानमय कोश चौथा कोश आपला अन्नमय प्राणमय मनोमय कोश झाला. आता विज्ञानमय कोश 180 नंबरचा श्लोक. बुद्धिर्बुद्धींद्रिय सार्थम सवृत्ती कर्तृलक्षण हा विज्ञानमय कोश जात पुंसा संसार कारणम वृत्तिरूप ज्ञानेंद्रिय कर्तृत्व ही विज्ञानमय कोश जो असे त्याने पुरुष जगिया जन्म मृत्यू योगे येत जात असे. बुद्धी आणि बुद्धी ग्रहण करणारी इंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय त्यांच्या बुद्धिरूप कर्तृत्वाचे अनुसरण करताना आपल्याकडे कर्तेपण घेतात आणि त्या कर्तेपणाच्या अनुषंगाने पुरुष म्हणजे मानव मी करता असा वृत्तीमय होतो. स्वतःलाच करता समजतो. परिणामता या वृत्तिमयतेच्या फलरूपात या संसारात जगात वरचेवर जन्म मृत्यू रूपे त्याला ये जा करावी लागते. बुद्धी आणि बुद्धी ग्रहण करणारी इंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय म्हणजे सर्वसाधारणपणे आपण आपला मेंदू समजूया. त्याच्यामध्ये तो जो बुद्धीचा गाभा आहे सारांश आहे तो मेंदू म्हणतो हे जे काही मी करतो ते मी माझ्या बुद्धीच्या बळावर करतो. आणि असं बुद्धीच्या बळावर माणसामध्ये जेव्हा कर्तेपण येतं तेव्हा माणूस मी करता असा वृत्तिमय होतो आणि संपूर्ण संसारी जगाशी वृत्तिरूप झालेला मी करणारा असा हा कर्ता बुद्धी कोशाच्या अनुषंगाने स्वतःकडे कर्तृत्व घेतो आणि त्यामुळे तो पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा काहीतरी करतो, पुन्हा भोग घेतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो. म्हणून हा जो मेंदू आहे हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाद्वारे मी अमुक करतो तमुक करतो असा मानव स्वतःकडे कर्तृत्व घेतो. असा मानव स्वतःला कर्ता समजतो आणि समोर त्या विश्वासी वृत्तीमय त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्याच्याशी तो एकरूप होतो आणि कर्तृत्व वृत्ती त्याच्या अंगी एवढी बांधते की त्या कर्तृत्व वृत्तीमुळे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात तो अडकतो. परिणामता या वृत्तिमयतेच्या फलरूपात या संसारात जगात वरचेवर जन्म मृत्यू रूपे त्याला ये जा करावी लागते. 181 अनुरजस्ती प्रतिबिंब शक्ती विज्ञान संज्ञा प्रकृतिर्विकारा ज्ञानक्रियावान हमित्यजस्रम देहेंद्रियादिष्वभिमन्यते भूषम देह मन इंद्रियात देवा बुद्धी स्वतःसी पाहतसे विज्ञान नामे विकार प्रकृतीत देवा उदित होत असे. इंद्रिय अभिमानी बुद्धी इंद्रियासे नित्य अनुसरित असे. मी ज्ञानी मी करता म्हणून बुद्धी तीच विज्ञान कोश असे. देह मन इंद्रियात जेव्हा बुद्धी आपले प्रतिबिंब पाहते बुद्धीला जेव्हा आपण देह वाटतो आपण मन वाटतो आपण सर्व आपली जी ऑर्गॅनिक ऑर्गन्स आहेत म्हणजे इंद्रिय आहोत त्याला जेव्हा बुद्धी पाहते त्या बुद्धी स्वतःला देह मन आणि इंद्रिय समजते तेव्हा ती बुद्धी देह मन इंद्रियांची एकरूप होते आणि देहाचं मनाचं इंद्रियांचं अनुसरण बुद्धी करते आणि त्यांचा नेहमी अभिमानी धरते.
भाषाला ती स्वतःला ज्ञानी करता असे म्हणून घेते. वास्तवात हे मुळाचे प्रकृतीचे अधपतन असते. अशा या बुद्धीच्या अधपतनाला विज्ञान नावाचा विकार किंवा बदल स्थित्यंतर म्हणतात. हाच तो विज्ञान कोश होय. बुद्धी जेव्हा देह मन आणि इंद्रिये याच्याशी एकरूप होते तेव्हा अशा या बुद्धीच्या पतनाला विज्ञान म्हणजे विकारामध्ये बदलामध्ये स्थित्यंतरामध्ये समजले जाणारे ज्ञान. खरी बुद्धी जर अविकारी असेल तर अविकारी बुद्धी म्हणजे अविकारी आत्मा असू शकेल. पण तू अविकारी बुद्धी स्वतःला आत्मा न समजता जर ती देह मन इंद्रियामध्ये आपलं रूप पाहू लागेल तर ही जी अविकारी बुद्धी आहे ती विकारी होईल. आणि अशी विकारी बदलात स्थित्यंतरात आपणाला जी बुद्धी पाहते त्या बुद्धीलाच विज्ञान म्हणजे मुळाचं ज्ञान जेव्हा विकारवश होतं बदलामध्ये परिवर्तनामध्ये सतत वरचेवर येत जात राहतं तेव्हा अविकारी बुद्धीला विज्ञान नावाचा विकार म्हणजे जी कधी बुद्धी चंचल नसते अचल अढळ जी बुद्धी असते ती चंचल विकारी होणे यालाच म्हणायचं. बुद्धी जेव्हा देह मन इंद्रियाला आपण समजते तेव्हा तिचे अधपतन होते आणि ती विकारी होते म्हणजे बदलामध्ये स्थित्यंतरामध्ये येण्या जाण्यामध्ये जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकते. हाच तो विज्ञान कोश होय. 182 अनादिकालो यमो स्वभावो जीव समस्त व्यवहार ओढा करोति कर्मण्यपि पूर्ववासना पुण्यात पुण्यानि च तत्फलानि हम स्वभावी विज्ञान कोशही अनादि जीव संसार चालवी पूर्ववासना कारणे तोची पुण्य पापमय कर्मासी आचरी ऐसी कर्मोद्भव फले भोगी समस्त व्यवहार निर्वाहनही करी. हा स्वतःला मिमी म्हणवणारा विज्ञान कोश अनादी कालापासून चालत असलेला जीव आणि त्याचा संसार चालवित असतो. पूर्ववासनांमुळे तो पुण्यरूप आणि पापरूप कर्मे करतो आणि त्या कर्मातून निर्माण झालेली फळेही भोगतो किंवा उपभोगितो. वास्तवात अनादी जीवाच्या सर्व संसार रूप व्यवहारांचे निर्वाहन म्हणजे व्यवहार चालवणे हे काम विज्ञानमय कोशच करीत असतो म्हणजे बुद्धीच हे काम करीत असते. 183 भुंक्ते विचित्रा स्वपियोनिषु व्रज नायन्ति निर्यात यद ऊर्ध्वमेषा अस्त्यैव विज्ञानमयस्य जागृत स्वप्नाद्यवस्था सुख दुःख भोगा विज्ञान कोशहि नित्य विविध योनी भोग भोगितो उच्च नीच योनी भोगितो सुख दुःख जागृती स्वप्नी भोगितो. अहंकारी विज्ञान कोशच नेहमी विविध योनी जन्म मरण रूपे फिरत असतो आणि उच्च नीच जन्म प्राप्त करून घेऊन जागृती आणि स्वप्नादी सुख दुःखाचे भोग घेत असतो. 184 देहादिनिष्ठा समधर्म कर्म गुणाभिमानम सततम ममेति विज्ञान कोशो मति प्रकाशा प्रकृष्ट सान्निध्य वशात परात्मना अतो भवत्येष उपाधिरस्य यदात्मदि संसरति भ्रमेण. 184 देहाश्रम धर्म कर्म गुणी अभिमान ममत्व नित्यधारी जो आत्मनिकट विज्ञान कोश अति प्रकाशित आत्म उपाधी जो अहम आत्मा हाती भ्रमत्या जन्म मरण चक्रात गुंतवी जो. वास्तवात विज्ञान कोश आत्म्याच्या अति निकट असल्याने तो अत्यंत प्रकाशित असतो. खरे तर तो आत्म्याची उपाधी असतो मात्र तो स्वतःलाच आत्मा समजण्याची चूक देह मन इंद्रियांच्या नादी लागून करतो आणि त्यामुळे तो देह आश्रम धर्म कर्म गुण यांचा अभिमान धरतो आणि त्यांचा अनुनय मी माझे म्हणून करतो. त्या विकारवशतेमुळे विज्ञान कोशाला जन्म मरणाचे संसार चक्रात अडकावे लागते. विज्ञानमय कोश आत्म्याच्या अतिजवळ असल्याने तो आत्मप्रकाशाने प्रकाशित झालेला असतो परंतु तो स्वतःला आत्मा आहे हे न जाणता तो स्वतःला देह इंद्रिय आणि जगाशी तद्रूप करून घेतो एकरूप करतो. त्यामुळे त्याच्या या विकारवशतेमुळे विज्ञानमय कोश आत्म्याचा प्रकाश जाणून स्वतःला आत्मा समजण्याची स्थिती जी आहे ती लक्षात न घेता तो स्वतःला देह इंद्रिय आणि गुण उपभोगामध्ये वरचेवर जन्माला येणारा समजतो आणि त्या कारणाने त्या विकारवश विज्ञानमय कोशाद्वारे पुरुषाला अर्थात सर्व माणसांना पुन्हा वरचेवर जन्म घ्यावा लागतो. तर विज्ञानमय कोश संपला. आता 40 प्रकरण आत्मा उपाधी पासून अलिप्त ते उद्याच्या निरूपणापासून सुरू करू.
ही 2-3 प्रकरणामधली झाल्यानंतर त्यानंतर आनंदमय कोश आहे. असतो उद्यापासून पुढचे निरूपण.